नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी नाता सावंत। वैरागमध्ये दगडाने ठेचून युवकाचा खून, मित्रावर संशय, पोलीस तपास सुरू। वैराग तालुका बार्शी दत्तनगर येथे 31 वर्षीय युवकाचा दगडाने डोक्यावर वार करून खून करण्यात आल्याची घटना दिनांक 2 मे 2026 रोजी उघडकीस आली आहे। या प्रकरणी मृताच्या भावाने वैराग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून एका संशयितावर आरोप करण्यात आलेला आहे। मृत युवकाचे नाव दिनेश उर्फ आप्पासाहेब दादासाहेब कापसे वय 31 राहणार दत्तनगर असे आहे। 1 मे रोजी रात्री तो मित्रासोबत दारू पिण्यास गेला होता। त्यावेळी मित्रामध्ये किरकोळ भांडण झाले होते। त्याच वादातूनच आरोपीने राग मनात धरल्याची माहिती समोर आली आहे। तक्रारीनुसार रात्री सुमारे 1:15 वाजण्याच्या सुमारास आरोपी उल्हास उर्फ बबलू दत्तात्रय मुळे याने दिनेश कापसे याला मोटरसायकलवर बसवून नवीन मराठी प्राथमिक शाळेजवळ मैदानात नेले। तेथे त्याच्या डोक्यात मोठा दगड मारून गंभीर जखमी केले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। सकाळी पोलिसांना शाळेजवळ मृतदेह आढळला। मोबाईलवरून ओळख पटवून कुटुंबियांना कळविण्यात आले। त्यानंतर CCTV फुटेज तपासले असता आरोपी त्या परिसरात फिरताना दिसून आला आहे। घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत। पोलिसांकडून अधिक तपास या संदर्भात सुरू आहे।